हॅलो एव्हरीवन, सारिका ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आषाढी स्पेशल कोल्हापूर स्टाईलचं मटन मसाला बनवणार आहे आणि सोबत रसाही बनवणार आहे। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये मी 5 ते 6 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता मी इथे अर्धा किलो मटन घेतलेलं आहे। मटन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते आपण ह्या तेलामध्ये गरम झाल्यानंतर टाकायचं आहे। सोबतच आपण त्याच्या अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटांसाठी आपण तेलामध्ये छान मटण परतून घ्यायचं। छान प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपण साइडला एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आणि गरम पाणी त्याच्यामध्ये घालायचं। मीठ आता मी घातलेलं नाही, पटकन मटण शिजतं। मीठ घातल्यानंतर मटण शिजायला वेळ लागतो, म्हणून बिना मीठ घालताच मटण छान प्रकारे आपण पाणी टाकून शिजवून घेणार आहे। साइडला तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे। मसाला बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि थोडा मी खडा मसाला घेतलेला आहे। त्याच्यामध्ये लवंग, दालचीन, मसाला वेलची आणि मिरे घेतलेले आहे। खडा मसाला छान प्रकारे परतून घ्या, छान गरम करून घ्या। अगदी छान प्रकारे असं झणझणीत छान हे मटण तयार होतं आणि आपण फ्रेश मसाले वापरल्यामुळे टेस्टही छान येते। आता आपण त्याच्यामध्येच 1 वाटी मी तीळ घेतलेले आहे। तीळही छान आता आपण गरम करून घेणार आहे। सोबतच त्याच्या मी 1 चमचाभर धणेही घातलेले आहेत। धणेही छान आपण त्याच्यासोबतच भाजून घ्यायचे आहे। छान प्रकारे हे गरम झाल्यानंतर एका आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि कढईमध्ये आता आपण एक मीडियम साइजचे 2 कांदे चिरून घेतलेले आहे, तेही घातलेले आहे आणि तेलामध्ये छान प्रकारे कांदा आपण परतून घेणार आहे। पाहू शकता कांदाही आपला छान भाजला गेलेला आहे। आता तोही आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। त्याच कढईमध्ये आता मी इथं अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे। ओला नारळ कट करून घेतलेला आहे, तोही आता मी थोडासा परतून घेणार आहे। थोडं त्याच्यासोबतच मी अर्धा इंच आलं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या सोलून घातलेल्या आहे। तेही छान प्रकारे आता आपण गरम करून घेणार आहे। सोबतच त्याच्या मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, तीही छान भाजून घ्यायची। पाहू शकता अशा प्रकारे सर्व आपला हा मसाला भाजून रेडी झालेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व मसाला वाटून घेणार आहे। पहिल्यांदा मी खडा मसाला सर्व छान प्रकारे वाटून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये सर्व आता आपण कांदा वगैरे जो घेतला होता तोही घालायचा आणि सर्व मसाला एकत्र वाटून घेतला तरी चालेल, नाही तर तुम्ही थोडा थोडा करून हा 2 वेळा वाटून घेतला तरी चालतो। छान प्रकारे आपल्याला हा अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे। पाहू शकता मी पहिल्यांदा कोरडाच असा सर्व छान मसाला फिरवून घेतला आणि मग त्याच्यानंतर पाणी टाकून अगदी छान बारीक असा फाईन पेस्ट करून घेतलेले आहे। मसाला छान बारीक वाटून घ्या। पाहू शकता अशा प्रकारे छान मसाला वाटला गेलेला आहे। आता आपलं मटणी शिजत आहे। आपण थोडं थोडं त्याच्यामध्ये लागेल तसं गरम पाणी प्लेटमध्ये ठेवून टाकलं तरी चालतं किंवा साइडला भांड्यामध्ये हवं तसं तुम्ही त्याच्यामध्ये किती तुम्हाला रस्सा हवा त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकताय। पाहू शकताय अशा प्रकारे मटण तुटलं तर समजायचं की हे शिजलेलं आहे। छान प्रकारे मटण शिजवून घेतलेलं आहे। हे छान प्रकारे तुकडे होतात म्हणजे हे छान प्रकारे शिजलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे। आता मीठ घातलं तर छान प्रकारे पीसेसला मीठ लागतं पण, आणि पहिल्यांदा मीठ जर घातलं तर थोडंसं मटण शिजायला वेळ जातो, म्हणून कधी शिजत आल्यानंतर घाला म्हणजे पटकन छान प्रकारे ते शिजलं जातं। आता छान उकळी काढून घ्यायची आणि तुम्हाला हवं असेल रशासाठी पाणी, जितकं तुम्हाला रसा हवा त्याच्यानुसार त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता। आता आपण एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान अगदी गरम करून घ्यायचं। गॅसची फ्लेम बारीक करायची
आणि आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे। कोल्हापुरी लाल तिखट मी मसाला वापरलेला आहे आणि त्याच्यामध्येच आपण जो मसाला वाटून घेतला होता तो घालायचा आहे। सोबतच मी थोडे हाफ चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ही वापरलेली आहे। आता छान प्रकारे आपण हा मसाला परतून घेणार आहे। पटकन त्याच्यामध्ये मसाला घालायचा लाल तिखट घातल्यानंतर, नाहीतर मग जर तिखट करपलं तर कलर छान नाही येणार आणि टेस्टही चांगली नाही लागणार। म्हणून मसाला अगदी पटकन टाकायचा आणि छान प्रकारे आपण हा मसाला अजून थोडासा परतून घेणार आहे। तेलामध्ये छान प्रकारे भाजून घ्यायचा। पाहू शकता असं साईडने तेल सुटेपर्यंत छान प्रकारे हा मसाला भाजा, म्हणजे अगदी छान प्रकारे टेस्ट येते। मटण शिजवून घेतलं होतं त्याच्यामधलं जे पाणी आहे ते सर्व पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला रस्सा किती हवा त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकताय। जे मटण शिजवायला आपण घातलं होतं पाणी ते सर्व मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे। वरून थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि आता तुम्ही थोडंसं कमी टेस्ट बघून जर तिखट आणि मीठ हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये रशामध्ये ॲड करू शकताय। छान उकळी काढून घ्यायची, अगदी छान प्रकारे रस्सा उकळून घेतलेला आहे। हा असा आपला हा कोल्हापुरी रस्सा रेडी झालेला आहे। आता आपण मटन फ्राय बनवणार आहे। त्याच्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्येही लाल तिखट घातलेला आहे, कोल्हापुरी आपला जो कांदा लसूण मसाला असतो तो, आणि थोडंसं काश्मीरी मिरची पावडर, आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण जो मसाला वाटून घेतलेला होता मगाशी तो घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। छान प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं। मसाला छान प्रकारे आपण तेलामध्ये भाजून घेणार आहे। अगदी साईडने तेल सुटेपर्यंत छान प्रकारे हा मसाला भाजून घ्यायचा आहे। पाहू शकताय छान मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि मसाल्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ अगदी थोड्या प्रमाणात घालायचं, कारण ऑलरेडी आपण मटण शिजवताना मीठ घातलेलं असतं। मसाल्याला लागेल इतपत आपण इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता अशा प्रकारे छान तेल सुटत आलंय। आता मसाला छान आपला भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये आता जे मटण आपण शिजवून घेतलं आहे ते सर्व घालायचं आहे। आता सर्व छान प्रकारे मिक्स करणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि छान प्रकारे हे सर्व आपण मटण मिक्स करून घ्यायचं आहे। मटन फ्राय बनवताना मसाला थोडा कमीच वापरायचा, म्हणजे छान प्रकारे असं फ्राय केलं जातं आणि छान प्रकारे लागतं पण टेस्टला। वरून मी थोडासा जो रस्सा बनवला होता जो आपण त्याच्यावरचा थोडासा कट त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं। थोडासा रस्सा घातल्यानंतर एक छान टेस्ट येते आणि मटण छान प्रकारे फ्राय होतं। आता 2 ते 3 मिनटं छान मी वाफ काढून घेतलेली आहे, छान प्रकारे शिजवून घेतलेला आहे। अशा प्रकारे हे आपलं मटण फ्राय रेडी झालेलं आहे। अगदी कोल्हापुरी पद्धतीने खूप छान हा मटण रस्सा आणि मटण फ्राय रेडी झालेला आहे। अशा प्रकारे हे कोल्हापूर स्टाईलचं मटण फ्राय आणि रस्सा नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू।